नमस्कार, मी ज्योतिष योगेश प्रभाकर. आज पॉझिटिव्ह न्यूज तर्फे दैनिक पंचांग, दैनिक राशी भविष्य तसेच उत्तम असा नक्षत्र उपाय जो तुमचं आयुष्य बदलू शकतो. तर व्हिडिओच्या शेवटी तो सांगणार आहे, तर व्हिडिओच्या शेवटपर्यंत तुम्ही नक्की राहा. तर सुरुवात करू. व्हिडिओची सुरुवात करण्याआधी प्रथम गणरायास वंदन करून तसेच दत्त महाराजांना नमन करून नक्षत्र व पंचांग देवतांना वंदन करून आजचं दैनिक पंचांग बघूया. दैनिक पंचांग श्री शालिवाहन शके 1947 विश्वावसु संवत्सर विक्रम संवत 2081-82 तसेच उत्तरायण चालू असून शिशिर ऋतू पौष मास शुक्ल पक्ष. तर आजची तिथी तृतीय असून वार मंगळवार आहे. इंग्रजी दिनांक 23/12/2025 असून चंद्राचे श्रवण हे नक्षत्र आहे. आज योग व्याघात असून दिवाकरण हे घर तर रात्रोग्रहण हे वनिज आहे. चंद्र आज मकर राशीमध्ये असून आजचा दिनविशेष म्हणाल तर विनायक चतुर्थी अंगारक योग हा आजच्या दिवशी आहे. तर आजचा दैनिक राशी भविष्याचा जर विचार केला तर मित्रांनो, आजचा निर्णय पुढील अनेक दिवसांचा मार्ग मोकळा करणारा आहे. त्यामुळे आजचा निर्णय घेताना शांत राहा, कारण मोठी गोष्ट पडद्यामागे तयार होते. तर आज चंद्र तुमच्या राशीसाठी काय घेऊन आलेले आहे, आज प्रत्येकाच्या राशीसाठी काय काय विशेष आहे ते बघूया. सुरुवात करूया मेष राशीपासून. तर मेष राशीसाठी आजचा दिवस तुमचं व्यक्तिमत्व पूर्ण स्पॉटलाइट मध्ये ठेवणार असणार आहे. तुमचं बोलणं, तुमची कृती ही आज प्रभाव टाकणारे असणार आहे. तुमचे सिनियरकडनं तुमची मिळणारी जी अथॉरिटी आहे ती आज तुम्हाला खूप छान असं विश्वासात घेऊन काम करणार आहे. लव्ह लाईफ मध्ये अचानक काही मेसेज किंवा सरप्राईज तुम्हाला आज मिळू शकतात. आर्थिक दृष्टिकोनातून थोडीशी सुरक्षितता किंवा थोडी हवाशी वाढ तुम्हाला बघायला निश्चित अशी मिळणार आहे. फॅमिलीमध्ये आज तुमच्या शब्दाला मान दिला जाऊ शकतो. तसेच आरोग्याच्या दृष्टिकोनातून तुमचा आजचा दिवस हा उत्साह आणि आत्मविश्वास पूर्वक असणार आहे. टुडे यू सेट द टोन या उक्तीप्रमाणे तुम्ही आजचा दिवस व्यतीत करा. वृषभ राशीचा विचार केला तर आज पूर्वी घेतलेल्या निर्णयाचं फळ तुम्हाला दिसू शकतं. कामात स्थिरता, समाधान आज तुम्हाला प्राप्त होऊ शकतं. काही लोकांवर तुम्ही अवलंबून असाल तर त्यांच्याकडनं योग्य ते मार्गदर्शन घ्या आणि आजचा दिवस व्यतीत करा. आर्थिक दृष्टिकोनातून विचार केला तर थोडंसं आज प्रॅक्टिकल राहिला तर तुम्हाला फायद्याचा ठरणार आहे. घरातील एखादी साधी गोष्ट सुद्धा तुम्हाला एक मोठा आनंद देऊन जाऊ शकते, तर त्याही गोष्टीचा विचार करा. रिलेशनशिप मध्ये आज शांत संवाद हा फार महत्वाचा आहे तुमच्यासाठी. आरोग्याच्या दृष्टिकोनातून थोडा थकवा आज तुम्हाला जाणवू शकतो. थोडी विश्रांती दिवसाच्या सत्य शेवटी तुम्ही निश्चित घ्या. कन्सिस्टन्सी क्रिएट सक्सेस. सो या उक्तीप्रमाणे आजचा तुमचा दिवस अतिशय सुंदर असा जाणार आहे. मिथुन राशीचा विचार केला तर आज तुमचा आवाजच तुमची ओळख बनणार आहे. जसे की तुम्ही ज्या काही मीटिंग कॉल्स, तुम्ही ज्या काही डिस्कशन्स कराल, कुठे जाऊन भाषण द्याल, तर तुमचा जो आवाज आहे, तुम्ही जे विचार आहे मांडताय तेच तुमची आज ओळख बनणार आहे. आज तुमच्या आयुष्यामध्ये कामामध्ये तुम्हाला काही काही नवीन कल्पकता, नवीन सृजनशीलतेसाठीच्या गोष्टी तुम्हाला आज समजतील. त्याचबरोबर लव्ह लाईफचा विचार केला तर संवादामुळे तुमचं नातं हे मजबूत होणार आहे. आर्थिक दृष्टिकोनातून छोटा पण महत्वाचा लाभ तुम्हाला प्राप्त होणार आहे. मित्रांकडून तुम्हाला थोडासा सकारात्मक असा प्रतिसाद मिळणार आहे. काही गोष्टी या मित्रांकडनं तुम्हाला जॉब रिलेटेड, बिझनेस रिलेटेड नक्की या अशा मिळणार आहेत. आज आरोग्याच्या दृष्टिकोनातून विचार केला तर पुरेशी झोप तुम्ही नक्की घ्या. युअर वर्क वंडर्स. सो तुमचं कामच तुमच्यासाठी काहीतरी नाविन्य घडवून आणतं. कर्क राशीचा विचार केला तर आज भावना तीव्र पण नियंत्रित ठेवा. त्यावर घरातील वातावरण हे जे आहे शांत व सकारात्मक असणार आहे. आर्थिक दृष्टिकोनातून विचार कराल तर अडकलेली जी काही रक्कम असेल ती आज मिळण्याची शक्यता आणि मिळाली तर ती आमच्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही नक्की टाका. त्याचबरोबर विद्यार्थ्यांसाठी आज मेहनतीचं फळ देणारा दिवस आहे. कुठल्या पद्धतीच्या काही परीक्षा देण्याची तयारी करत असाल किंवा फॉर्म भरणार असाल तर आजच्यासाठी तो दिवस अतिशय उत्तम असा आहे. प्रेम युगलांसाठी विचार केला तर आज मन मोकळं केल्याने तुम्हाला हलकं वाटणार आहे. तर कपल लाईफ असो, रिलेशनशिप मध्ये तुम्ही आज मन मोकळं करून बोला. आज तुमच्याकडनं छोटे प्रवास योग घडू शकतात. आरोग्याच्या दृष्टिकोनातून आज तुम्हाला मानसिक शांतता आवश्यक आहे. त्यामुळे ध्यानधारणा, मेडिटेशन या गोष्टी नक्की शिवा. कंट्रोल इमोशन क्रिएट मॅजिक्स. सो तुमचं इमोशन कंट्रोल करा, मॅजिक ऑटोमॅटिक घडेल. सिंह राशीचा विचार केला तर आज तुमच्यावर सगळ्यांचं लक्ष असणार आहे, कारण तुमची नेतृत्व गुण संपन्न युक्त अशी राशी आहे. कामात तुमचा लिडरशिपचा रोल तुम्हाला मिळू शकतो. सिनियरकडनं तुम्हाला अतिशय छान कौतुक आणि मान्यता मिळू शकतात. लव्ह लाईफ किंवा रिलेशनशिपचा विचार केला तर आज तुमच्यामधलं अट्रॅक्शन नक्की वाढणार आहे. आर्थिक दृष्टिकोनात थोडासा फाजील आत्मविश्वास कमी करा, बाकी दिवस खूप छान आहे. त्याच पद्धतीने फॅमिलीचा विचार केला तर आज अभिमानाचा क्षण तुमच्या दृष्टिकोनातून येऊ शकतो. आरोग्य हे तुमचं ऊर्जा व जोश भरपूर असणार आहे. स्पॉटलाइट लव्ज यू ह्या दृष्टिकोनातून तुमचा आजचा दिवस नक्की जाणार आहे. कन्या राशीसाठी आज अचूक निर्णय फार महत्वाचे आहे. थोडासा चुकीचा निर्णय तुमचा आजचा दिवस खराब करू शकतो. त्यामुळे निर्णय घेताना अतिशय काळजीपूर्वक घ्या. कामात तुमची जी काही बारीक सारीक निरीक्षण करण्याची गोष्ट वृत्ती आहे ती तुम्हाला आज फायदेशीर ठरणार आहे. आर्थिक नियोजन तुमच्यासाठी आज योग्य दिशेने चालणार आहे. त्याचबरोबर घरातील काही राबून राहिलेली काम आहे ते आज तुमच्या हातून निश्चित घडणार आहे. रिलेशनशिप मध्ये आज थोडी तुम्ही स्पष्टता ठेवा. कदाचित थोडा सावळा गोंधळ होण्याची परिस्थिती आहे, तर ती तुम्ही थोडीशी नियंत्रणात आणा. आरोग्य दृष्टिकोनातून आज जी तुमची दिनचर्या आहे ती दिनचर्या तुम्ही निश्चित अशी फॉलो करा.
तुमच्यासाठी एकच असेल, ॲक्युरेसी ब्रिंग्स अचिव्हमेंट्स. सो त्या पद्धतीने तुम्ही आज तुमचा दिवस व्यतीत करा. आज कुटुंब राशीचा विचार केला तर आज समतोल राखणं हेच तुमच्या यशाचं नक्की गमक आहे. कामात मध्यस्थीची भूमिका आज तुम्ही निभावाल. आर्थिक दृष्टिकोनातून आज तुम्हाला थोडीशी स्थिरता प्राप्त होणार आहे. रिलेशनशिपचा विचार केला तर त्या दृष्टिकोनातून गोड शब्द नाता आज सुधारणार आहे. त्यामुळे मधुर शब्द, मधुर संवाद आज तुम्ही रिलेशनशिपमध्ये नक्की करा. मित्रांच्या बाबतीमध्ये तुमच्यावर आज मित्र तुमचे विश्वास ठेवणार आहे, तर त्यांच्या विश्वासात पात्र जा आणि आजच्या दिवशी त्यांना जी काय मदत लागेल ती तुम्ही निश्चित करा. आरोग्याच्या दृष्टिकोनातून आज तुम्ही थोडासा ताण टाळा. जे काही ताणतणावाचे प्रसंग येतील तिथे थोडंसं सॉरी म्हणून पुढे निघालात तरी काय आपण छोटे होत नाही, पण तो ताण आपल्या मनावर राहत नाही. बॅलन्स विन्स बॅटल्स. सो ह्या उक्तीप्रमाणे तुम्ही आजचा दिवस व्यतीत करा. वृश्चिक राशीसाठी आज कमी बोलून जास्त काम साध्य करण्याचा दिवस आहे. तर कामावर लक्ष द्या, बोलण्यावर लक्ष देऊ नका, हेच यातनं सांगायचं आहे. कामात गुप्त योजना तुमच्या यशस्वी ठरू शकता. जे कार्य करायचं आहे ते तुम्ही तुमच्यापुरतं ठेवा आणि ते यशस्वी करा. आर्थिक दृष्टिकोन तुमचा खूप सुरक्षित असणार आहे. रिलेशनशिपचा विचार केला तर आज थोड्याशा खोल भावना तुम्हाला जाणवणार आहे. एकमेकांशी संवाद साधावा असं तुम्हाला आतून वाटणार आहे. आरोग्याच्या दृष्टिकोनाचा विचार केला तर आज थोडी एकाग्रतेची गरज आहे. आणि फॅमिलीच्या दृष्टिकोनाचा विचार केला तर आज तुमच्याबद्दल विश्वास वाढणार आहे. सायलेन्स इज स्ट्रेंथ टुडे. सो आज शांतपणे मार्गक्रमण काम करत राहा. धनुराशीचा विचार केला तर आज मोठ्या विचारांचा आणि पुढचा टप्प्याचा दिवस आहे. आज करिअर प्लॅनिंग साठी उत्तम अशी वेळ तुम्हाला प्राप्त झालेली आहे. लर्निंग किंवा ट्रेनिंगचा योग आज तुम्हाला आहे. फायनान्सचा विचार केला तर आज तुम्हाला त्यामध्ये सुधारणा दिसणार आहे. आणि रिलेशनशिपचा विचार केला तर त्यामध्ये थोडेसे प्रामाणिक संवाद साधा तुम्ही. आज तुमच्याकडनं थोडासा ट्रॅव्हलचा किंवा प्रवास योग आज निश्चित असा घडू शकतो. तुम्हाला आज वाहन सौख्य अतिशय उत्तम असं असणार आहे. आरोग्याच्या दृष्टिकोनातून आज तुमच्यामध्ये सकारात्मक ऊर्जा प्राप्त होणार आहे. फ्युचर फोकस फिअरलेस यू. सो फ्युचर फोकस फिअरलेस यू हे 2 ते 3 वेळा का अर्थ कळणार नक्की तुम्हाला समजेल आजचा दिवस कसा जाणार आहे. मकर राशीसाठी आज जबाबदाऱ्या वाढतील पण समाधानही मिळणार आहे तुम्हाला. तर कामात तुमची शिस्त, तुमचा प्रामाणिकपणा, तुमचा कष्टाळूपणा हे तुम्हाला आज 4 लोकांमध्ये वेगळं उठवणार आहे, उठवून दिसणार आहात तुम्ही. करिअरमध्ये हळूहळू पण ठोस प्रगती तुम्ही आज करणार आहात. आर्थिक दृष्टिकोन हाताळताना थोडंसं तुम्ही आज सावध राहा. त्याच पद्धतीने आरोग्याच्या दृष्टिकोनातून विचार केला तर नियमितपणा हा आवश्यक आहे. म्हणजे जो काय तुम्ही योगा, जॉगिंग, वॉकिंग जे काय करत असाल त्यात नियमितता असणं आवश्यक आहे. आज तुमचं कुटुंब तुमच्यावर निश्चितपणे 100% विश्वास ठेवणार आहे. डिसिप्लिन डिलिव्हर डेस्टिनी या उक्तीनुसार तुमचा आता दिवस जाणार आहे. कुंभ राशीचा विचार केला तर आज वेगळ्या विचारांना तुम्हाला मान्यता मिळणार आहे. कामात इनोव्हेशन आणि क्रिएटिव्हिटी ही चमकणार आहे. आज मित्रांकडून अनएक्सपेक्टेड सपोर्ट तुम्हाला मिळू शकतो. आर्थिक दृष्टिकोनातून तुम्हाला नवीन कल्पना आज सुचणार आहे की इन्व्हेस्टमेंट पोर्टफोलिओ कसा मॅनेज करावा किंवा इन्व्हेस्टमेंट कशी करावी याबाबत तुम्हाला आज नक्की निश्चित काहीतरी नवीन मिळणार आहे. रिलेशनशिपमध्ये आज तुम्हाला स्पष्ट संवादाची आवश्यकता आहे. कुठल्या प्रकारच्या आडपडदे न ठेवता आपल्या पार्टनरशी किंवा आपल्या ज्याच्यावर आपण प्रेम करतो याशी स्पष्ट संवाद तुम्ही आज साधा. आरोग्य तुमचं आज संतुलित असणार आहे. ओरिजिनल थिंकिंग आउटस्टँडिंग रिझल्ट. सो ह्या उक्तीप्रमाणे तुम्ही आजचा दिवस व्यतीत करणार आहात. मीन राशीसाठी विचार केला तर आज अंतर्मध्ये शांत आणि स्थिर राहणार आहे. आज स्पिरिच्युअल किंवा डिव्होशनल गोष्टींकडे तुमची जास्त ओढ असणार आहे. त्याचबरोबर आज कामात तुम्हाला फ्लो जाणवेल. लव्ह लाईफचा विचार केला तर तिथे आज तुम्हाला समजूतदारपणाने काम करावं लागणार आहे. फॅमिली लाईफचा विचार केला आज इथे शांत असं वातावरण असणार आहे. आरोग्य तुमचं मन प्रसन्न करणारं असणार आहे. पीस क्रिएट्स पॉवर. सो शांतताच तुम्हाला काही ना काहीतरी शक्ती देऊन जाणार आहे. तर त्या दृष्टिकोनातून तुम्ही आजचा दिवस तुम्हाला अतिशय उत्तम असा जाणार आहे. तर आपण शुभ मुहूर्तांचा जर विचार केला तर शुभ मुहूर्त पहिला आहे चर मुहूर्त 9:46 ते 11:06. लाभ मुहूर्त आहे 11:06 ते 12:26. अमृत मुहूर्त आहे 12:26 ते 13:46. शुभ मुहूर्त आहे 15:06 ते 16:26. राहू काळ आहे दुपारी 3 ते 4:30. शुभ मुहूर्तावर शुभ कर्म करावीत. राहू काळ शुभ कर्म टाळावीत. शुभ अंक आहे आज आपल्यासाठी 4, 5 आणि 6. त्याचबरोबर शुभ रंग आहे काळा किंवा काळसर रंगातल्या जी काही फॅमिली आहे त्यातला कुठलाही रंग आज तुम्ही परिधान करू शकता. शुभरत्नाचा विचार केला तर ॲमेथिस्ट आणि नीलम हे आजची शुभरत्न आहेत. पण कुंडलीचं मार्गदर्शन घेतल्याशिवाय कुठलेही रत्न धारण करू नका. आज जन्माला आलेले जे बाळ आहे ते दिसायला अतिशय सुंदर, आकर्षक व्यक्तिमत्व असणारे, प्रामाणिक व कष्टाळू असणार आहे. आजचा जो उपाय बघितला जे श्रवण जे चंद्राचं नक्षत्र आहे तर त्याचा विचार केला तर आज आई किंवा मातृस्वरूप ज्या स्त्रिया आहेत त्यांना तुम्ही काहीतरी दान करावं किंवा त्यांना काही गरजेची वस्तू असेल ती तुम्ही आज त्यांना सरप्राईज गिफ्ट म्हणून द्यावी. तर तुमचं चंद्रबळ किंवा तुमचं नक्षत्राचं बळ हे निश्चित वाढणार आहे. दुसरा उपाय आहे दिवसा पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावायचा आहे. तर ह्याने सुद्धा तुमचं नक्षत्रबळ हे निश्चित वाढणार आहे. हे झाली आपली आजची दैनिक माहिती. त्यानंतर जर तुम्हाला काही समस्या असतील, विवाह होत नसेल, वैवाहिक काही अडचणी असतील, संततीच्या काही अडचणी असतील, वास्तूच्या संदर्भात काही प्रॉब्लेम्स असतील, नवीन घर होत नसेल, नवीन घर करायचंय पण कोणतं घ्यावं यामध्ये काही कोलाहल असेल, घरामध्ये काही निगेटिव्हिटी आपल्याला वाटत असेल किंवा मोबाईल संदर्भात काही नवीन नंबर घ्यायचे असेल, गाडी घ्यायची असेल त्यासाठी नवीन नंबर पाहिजे असेल
सेव्हिंग अकाउंटचे नंबर आहे. बरेच साऱ्यांना न्यूमरोलॉजिकली किंवा नावात काही बदल करून हवा असेल न्यूमरोलॉजिकली, तर त्यासाठी तुम्ही निश्चित आम्हाला फोन कॉल करा. आम्ही तुम्हाला सदैव इथे मार्गदर्शन करणार आहोत. त्याचबरोबर तुम्हाला नवीन विषयावर व्हिडिओ आवश्यक असेल, तो विषय पण तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये टाका. आणि ज्या चॅनल तुम्ही आता आमचा व्हिडिओ बघत आहात ते चॅनल सबस्क्राईब करा, शेअर करा, व्हिडिओ लाईक करा आणि ज्या काही आवश्यक आहे त्या निश्चित कमेंट करा. धन्यवाद. नमस्कार. श्री गुरुदेव दत्त.